MPSCचा बराचसा अभ्यासक्रम हा 1ली ते 8वी किंवा 9वी फार तर या बेसिक अभ्यासक्रमावरती जास्त बेतलेला आहे. अधिकारी म्हणून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं समोर येत असतात. मी नोकरीत असं अनुभवलं की नोकरी तुम्हाला बरं शिकवते. त्याचा नकळत एक थोडासा धागा कुठे ना कुठेतरी राहतो काम करताना. बाई पदावर असणे हे बऱ्याच लोकांना अमान्य असतं किंवा स्वीकारता येत नाही. अनेक अंगांनी स्वतःला विकसित करणं हा खरं तर सक्षमीकरणाचा अर्थ आहे आणि ते अपेक्षित आहे. 12 वर्ष म्हणजे जवळजवळ एक तप आहे, ज्या अगदीच. तपानंतर देवही प्रसन्न होतो. सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन झाला की आता तुम्हाला हे मिळालंय ना, आता हे झालं की स्वातंत्र्य, ओके, अजून काय भांडताय? मुलींना मुळात जन्मापासूनच स्ट्रगल सुरू होतो. एक तर जन्म घेण्याचा स्ट्रगल, मग शिक्षणाचा स्ट्रगल आणि त्यानंतर करिअरचा स्ट्रगल. तुमच्या आजूबाजूलाही बरीचशी अशीच परिस्थिती असेल. पण करिअर करायची जेव्हा वेळ येते तेव्हा करिअर आणि शिक्षण याच्यापैकी एकाचीच निवड अनेक मुलींना करायला लागते. पण अशाही काही महिला आहेत ज्या एक करिअर किंवा एक नोकरी धरली की त्यानंतर दुसरीही नोकरी धरण्यासाठी ज्याची खरं तर ॲस्पिरेशन असते, म्हणजे स्पर्धा परीक्षा, अशाही परीक्षा देतात, त्या पास होतात. अशा पद्धतीनं त्या 2 करिअरही करू शकतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे. मी स्वागत करते विद्या पोळ यांचं. नमस्कार. स्वागत आहे मॅक्स वुमेनमध्ये आणि खास करून द प्रिया शोमध्ये. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं एकतर तुमचा प्रवास सुरू झाला तो शिक्षिका म्हणून, मग तुम्ही स्पर्धा परीक्षा दिल्या आणि हे करत असताना एक साहित्यिक आणि लेखिका म्हणून पुस्तकं, कादंबऱ्या, कविता हे लिहिण्याकडे तुमचं ओढ तयार झाली. मुळात शिक्षिका असताना स्पर्धा परीक्षा द्यावी असं का वाटलं? मुळात मी ज्यावेळेस शिक्षिका झाले त्याचवेळी हे ठरलेलं होतं की काही वर्ष नोकरी करायची आणि नोकरी करत करत परीक्षा द्यायची. म्हणजे शिक्षिका होणं हे मुळातच ध्येय नव्हतं, तर स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणं हेच ध्येय मुळातलं होतं. त्यामुळं ते आपोआपच करत गेले किंवा होत गेलं. आणि आता जसं तू म्हणालीस तसं की मुलींच्या पुढे जे अनेक बाकीच्या पण गोष्टींची आव्हानं असतात तीही होती. मी शिक्षिका म्हणून ज्यावेळेस लागले त्यावेळेस एकतर तो काळ असा होता की मुलींची लग्न किंवा घर सेटल होणं ह्याला जास्त प्राधान्य होतं. आता कदाचित तो विचार वेगळा होऊ शकतो, फारसा बदल अजूनही नाही आहे, पण त्यावेळच्या मानाने त्यामुळं मग अगोदर लग्नाचा विचार झाला. मग ह्यामध्ये बरीच वर्ष मला शिक्षिका म्हणून नोकरी करावी लागली. ह्या सगळ्यामध्ये लग्न होऊन पुन्हा सेटल होणं, मूल होऊ देणं आणि नंतर मग स्पर्धा परीक्षेचा विचार करणं. त्यामुळं जवळपास 12.5-13 वर्ष मी शिक्षिका म्हणून नोकरी केली आणि नंतर मग MPSCची परीक्षा दिली. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी MPSC पास झाले आणि नंतर मुख्याधिकारी म्हणून नगरविकास विभागामध्ये रुजू झाले. 12 वर्ष म्हणजे जवळजवळ एक तप आहे, ज्या अगदीच. तपानंतर देवही प्रसन्न होतो. इतकी वर्ष एक नोकरी केल्यानंतर हा जो पहिला थॉट होता स्पर्धा परीक्षांचा, तो गिवअप करावासा नाही वाटला का आणि का? नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. एकतर मी सांगू का, शिक्षिका म्हणून म्हणजे कारण ज्यावेळेस विचारशील त्यावेळी शिक्षिका म्हणून काम करताना पण मी असं मुळीच माझं नव्हतं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे म्हणून मग या नोकरीकडे काही बघायचं नाही किंवा काही करायचं नाही असं मुळीच माझ्या डोक्यात नव्हतं. तीही नोकरी मी पूर्णपणे अगदी एन्जॉय ज्याला म्हणतात ना तशी नोकरी एन्जॉय केलेली आहे. आणि मी तुला सांगते की स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत म्हणून जी काही तयारी करावी लागते तर ती माझी शिक्षिका असल्याच्या नोकरीतूनच झाली. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही प्रयास किंवा 12 तास अभ्यास, 15 तास अभ्यास वगैरे असलं काहीही करावं लागलं नाही. म्हणजे मी इंटरप्ट करते, म्हणजे आता ज्या शिक्षिका आहेत त्यांनीही हे ॲस्पिरेशन धरायला हरकत नाही असं मला अजिबातच नाही, वाटतं. अजिबातच नाही. मी सांगू काय, MPSCचा बराचसा अभ्यासक्रम हा 1ली ते 8वी किंवा 9वी फार तर या बेसिक अभ्यासक्रमावरती जास्त बेतलेला आहे. म्हणजे त्या काळात जे काही तुम्ही शिकता ना ते जर का चांगलं पक्का असेल तर MPSC करणं खरंच सोपं आहे.
म्हणजे जे नंतर खूप MPSC साठी रट्टे मारावे लागतात, घासावं लागतं, त्यांनी त्यांनी हे लक्षात initial घेतलं काळामध्ये पाहिजे. अभ्यास केलेला नसल्यामुळे त्यांना तो करावा लागतो असं म्हणायला हरकत नाही. असं नाही, इनिशियली लक्षात पण आलेलं नसतं किंवा नंतर गोल सेट होतात आणि महत्त्व माहीत नसतं पहिल्या अभ्यासाचं वगैरे, असे बरेच कारणं असतात. पण मी प्राथमिक शिक्षिका झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की खूप प्रश्न, जवळजवळ प्री परीक्षा जी असते त्यातली पूर्वपरीक्षा, त्याचे तर जवळजवळ 90% प्रश्न हे माध्यमिक किंवा प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमावर असतात. त्यामुळे ते थोडंसं मुलांना शिकवताना जे 3-4 वेळा माझं स्वतःचं आधी चांगलं आपल्याला पक्कं वाचन झालं, करायला लागतं. त्यामुळं MPSC तशी सोपी गेली म्हणायला हरकत नाही. सोपी गेली, पण MPSC साठी लोक वर्षानुवर्ष घासतात असं मी ऐकलेलं तुला आहे. खरं शिवाय- सांगू का, हा जो प्रश्न आहे किंवा हा जो शब्द आहे ना, घासतात, त्याच्यावर मी बोलेन थोडंसं की घासणे किंवा रट्टा मारणे किंवा फक्त पाठांतर करणे कुठल्याच शैक्षणिक विकासासाठी चांगलं नाही. मी एक शिक्षिका म्हणून पण हे खूप आवर्जून सांगू इच्छिते मुलांना की फक्त 12 तास अभ्यास केला म्हणजे MPSCचा खूप अभ्यास केला असं नाही. तर तुम्ही काय क्वालिटीचा अभ्यास करताय हे जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे खूप सारी पुस्तकं वाचण्यापेक्षा जी उपयुक्त आहेत हे जर का तुम्हाला कळालं लवकर आणि मग त्याच्यासाठी व्यवस्थित कष्ट घेतले तर थोड्या वेळात पण चांगला अभ्यास होतो. सो म्हणजे खूप अभ्यास करणं हा अजिबात कन्सेप्ट चुकीचा आहे असं मी म्हणेन MPSC मध्ये. खूप, पण तरीही आपण बघतो की ग्रामीण भागातली मुलं असतील, मुली स्पर्धा परीक्षांचे पोझिशन मिळवण्यासाठी खूप फाईट करताना आपल्याला दिसतात. तुमच्या बाबतीत एक पोझिशन अशी आहे की महिलांसाठी हेच क्षेत्र चांगलं आहे किंवा सुटेबल आहे, खरं तर की सोयीचं आहे असं सांगितलं जातं शिक्षिकाचा शिक्षिका, पेशा बरोबर. बेसिकली. आणि दुसऱ्या बाजूला एक अधिकाराचं पद, जिथे अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला लागते आणि ॲज वेल ॲज निर्णय घ्यावा लागतो. निर्णय चुकला तर त्या चुकीची शिक्षाही आपल्याला पुढे येतेच अनुषंगाने. अशा ह्या 2 वेगवेगळ्या म्हणता येतील अशा प्रकारच्या पोझिशनवर काम करताना तुम्हाला नक्की काय त्रास झाला? त्रास असं म्हणता येणार नाही, एक शिक्षण म्हणता येईल आपल्याला त्याला. सुरुवातीला शिक्षिका असताना तू जसं म्हणालीस तसं एक दोरीतला जॉब आपण ज्याला म्हणतो, दोरीतलं जगणं असतं. एक ठराविक पद्धत असते, त्या पद्धतीनं आपण काम करत राहिलं तर तुम्ही एक चांगलं काम करताय हे आपोआपच होत राहतं. पण अधिकारी म्हणून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आव्हानं समोर येत असतात. प्रत्येकच वेळी एक नवीन इश्यू असतो, नवीन विषय असतो आणि नवीन ठिकाणी डोकं चालवावं लागतं. हे अगदी योग्य आहे. सुरुवातीला मला असं हे व्हायचं की माझ्या बरोबरचे बरेचसे सिनियर मला असे म्हणायचे, मास्तरीन बाई आता जरा टाचणं बाजूला ठेवा. म्हणजे ती जी सवय लागलेली होती शिक्षिका म्हणून एका विशिष्ट प्रकारे काम करण्याची, ती थोडी बदलावी लागली सुरुवातीच्या काळात. पण ना मी नोकरीत असं अनुभवलं की नोकरी तुम्हाला बरं शिकवते. म्हणजे तुम्ही ज्या सगळ्यात पदावर पहिले आहात, तर इगो नोकरी damage आपोआपच तुम्हाला होतो. ते शिकवते. म्हणजे शिक्षिका म्हणून काम करायचं तर कसं केलं पाहिजे हे पण तुम्ही शिक्षिका झाल्यावरच ते पद लक्षात येतं. शिकवतं. आणि अधिकारी झाल्यानंतर काय बदल झाले पाहिजेत हे सुद्धा ते पद आपोआप शिकवतं. आता त्याच्यामध्ये दुसरं असं असतं की तू जसं म्हणालीस की इगोज वगैरे, समाजातल्या इतक्या सगळ्या घटकांना आपण सामोरं जात असतो, इतके वेगवेगळे प्रकारचे अनुभव येत असतात की त्याच्यामध्ये आपला इगो खरंच राहत नाही. म्हणजे एक अधिकारी म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काहीही असू देत, पण मी इथं प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की अधिकाऱ्याला तसा म्हणून की जो दुखावला जाणारा इगो वगैरे असा खूप कमी राहतो. कारण त्याच्यासमोर ना अगदी खालच्या ह्याच्यातला म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हण किंवा बाकीच्या पण दृष्टीनं दुर्बल घटक सुद्धा नाहिरे येत असतात. वर्गातली लोक आपण असं म्हणतो. ते सुद्धा येत असतात आणि अगदी खूप काही असलेले आहेरे टाईप, तर तेही खूप प्रचंड मोठ्या ह्याच्यातले लोक येत असतात संपर्कामध्ये. सो ह्याचा बॅलन्स करता करता आपोआप आम्ही शिकून जातो की अरे ठीक आहे, आहेरेमध्ये पण ह्या समस्या आहेत, नाहिरेमध्ये पण ह्या समस्या आहेत. तर ते जे काही असं म्हणतात ना की
भगवद्गीतेमध्ये वगैरे जसं म्हटलेलं आहे कर्मण्येवाधिकार असते वगैरे, त्या टाईपमध्ये चालू राहतो जॉब. पण शिक्षिका असताना नोकरी केली आणि त्याच्यानंतर मग परीक्षा दिली. ही तारेवरची कसरत करता करता पुन्हा घर सांभाळणं ही जबाबदारी होतीच. अनेक मुलींना, महिलांना हा प्रश्न पडतोच की करिअर करताना घर कसं सांभाळलं, मुलांमध्ये काय इन्व्हेस्टमेंट आणि कशा पद्धतीची केली, आणि मग अभ्यास कसा केला. ही तारेवरची तिहेरी कसरत कशी केली? दुर्दैवाने ना, म्हणजे आपल्या समाजात अजून पण स्त्रीला हे सगळं सांभाळूनच बाकीचं काय करायचंय ते करायला लागतं. म्हणजे असं कोणालाच मोकळीक नाही. आता मी अधिकारी म्हणून पण काम करताना अनेक नगरसेविका म्हण किंवा नगराध्यक्षा म्हण किंवा अनेक उच्चपदस्थ आणखीन महिला, पण बारकाईनं बघायला गेलं ना तर स्त्री म्हणून असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना सोडता येत नाहीत, कुठल्याही पदावर असू दे किंवा कुठेही असू दे. थोडंसं मी इथे म्हणेन की त्यातून थोडी मोकळीक मिळाली पाहिजे ही अपेक्षा करू शकतो आपण, पण मिळत नाही हे वास्तवही स्वीकारलं पाहिजे. आता माझ्या बाबतीत म्हणशील तर शिक्षिका असताना पूर्ण वेळ झेडपीची शिक्षिका होते मी, त्यामुळं 10 ते 5, 5:30 अशी पूर्ण वेळ नोकरी होती. प्लस माझा मुलगा 1.5-2 वर्षाचा झाल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली होती. सो 1.5-2 वर्षाचा होईपर्यंत मी घराला, मुलाला पूर्ण वेळ दिलेला होता. पूर्ण वेळ इन द सेन्स की जसं बाकीच्या घरांमध्ये असतं तसंच सगळं, स्वयंपाक पाण्यापासून सगळं करणे आणि मुलाला जो क्वालिटी टाइम देणं आवश्यक आहे तोही देत होते. 2 वर्षाचा झाल्यानंतर मग थोडं जेव्हा मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मग आजी आजोबांचं, त्याच्या खूप मुलाचं सहकार्य मला ह्याच्यामध्ये मिळालं. माझ्या आईवडिलांनी खूप त्याला सांभाळला, बाकीचं पण माझं घरातलं बरंचसं सांभाळलं. सो असा एखादी सपोर्ट सिस्टीम तुम्हाला असावी लागते, हेही इथं मी आवर्जून सांगेन की असं स्वयंभू वगैरे कोणी असत नाही. घरातल्या सगळ्यांच्या सपोर्टने, मदतीने मग हे होऊ शकलं. मी याला जोडून ते इंदिरा नोईचा केसेस सांगेल, ज्या त्या सतत बोलत असतात त्याच्या ह्याच्याबद्दल. सपोर्टिंग सिस्टीम बऱ्याच वेळेला नसते, पण आपल्याला ती डेव्हलप करावी लागते आणि समहाऊ ते तुमचंच स्किल असतं असं ते बऱ्याच वेळेला सांगतात. मग ते तुमची सपोर्टिंग सिस्टीम तुमचे सहकारी असतील, फॅमिली मेंबर्स असतील, आणखीन कोणी असतील, पण ती डेव्हलप मध्ये पण हे होतं बरं का. म्हणजे हे जे तू म्हणालीस आता की सहकार्यांची, तर ती पण एक सपोर्ट सिस्टीम लागते नोकरी करताना. म्हणजे आधी परीक्षा देताना घरातल्यांनी सपोर्ट केला, तर परीक्षा पास होऊन नंतर ज्यावेळी तुम्ही अधिकारी होता त्यावेळी तुमच्या सहकार्यांची पण तितकीच सपोर्ट सिस्टीम लागते, कारण घरच्या जबाबदाऱ्या तरीही संपलेल्या नसतात. हो, घरच्या जबाबदाऱ्या तशा संपतच नाहीत. वेगवेगळ्या लाईफच्या फेजेसमध्ये, स्टेजेसमध्ये वेगवेगळे प्रसंग पण येत राहतात. ह्या सगळ्याच्या अनुषंगानं एकतर निर्णायक पद ज्याच्यावर तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन तिथे येतात, पण एक बाई जेव्हा निर्णायक पोझिशनवर येते तेव्हा बऱ्याचदा बाई म्हणून ही पोझिशन हँडल करताना तुम्हाला वेगळे काही निर्णय घ्यायला लागतात का? की जसं मी म्हटलं की सिस्टीम, जशी सपोर्टिंग सिस्टीम डेव्हलप केली तशी काही मेकॅनिझम सिस्टीम ही तुम्ही काम करताना तिथे तयार करता? होत असावी आपोआपच, कारण आपल्या समाजाचा जसा व्ह्यू आहे ना बघण्याचा, तर त्याचा नकळत एक थोडासा धागा कुठे ना कुठेतरी राहतो काम करताना, की बाई पदावर असणं हे बऱ्याच लोकांना अमान्य असतं किंवा स्वीकारता येत नाही. कारण हाताखाली खूपच पुरुष वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो आणि बरोबर काम करणारे पण अनेक असतात, ज्याच्यामध्ये नकळत हा धागा राहतो. त्यामुळे थोडं आपल्याला पण हँडल करावं लागतं. पण प्रशासनामध्ये तुला सांगू का, ज्यावेळी आम्ही खुर्चीवर बसतो त्यावेळी आम्ही पण म्हणतो आणि इतरांना पण हे स्वीकारावं लागतं की प्रशासनामध्ये स्त्री आणि पुरुष असं काही नसतं. जे काही आहे ते खुर्चीचं आहे. त्या पद असेल, मान सन्मान असेल, कर्तव्य असतील, जबाबदाऱ्या असतील आणि लोकांना सगळ्यांना टीका सारख्या असेल किंवा वाईटही असेल, ते सगळं ते खुर्चीचं असतं. त्यामुळं स्त्री असो किंवा पुरुष असो, ते अनुभव सगळ्यांना सारखे असावेत असा माझा अंदाज आहे. अगदीच. पण बऱ्याचदा असं होतं की एखादा निर्णय घेतला तर तो पचत नाही,
तो अच्छा ही महिला आहे म्हणून मग तो एस्टॅब्लिश होत नाही, असं काही अनुभव तुम्हाला तिथे आले का? नाही, असं काही आला नाही. असं म्हणजे खरंच प्रामाणिकपणे सांगते की असं काही कारणही घडत नाही की फक्त स्त्री आहे म्हणून विरोध करणं, असं होत नाही. मी जसं म्हणलं की पुरुष असो किंवा स्त्री असो, अधिकारी म्हणून काही विरोध होतो आणि तो सगळ्यांनाच होतो. हो, प्रत्येकालाच तर होत तो तो तसा हँडल करावा लागतोच. म्हणजे तो आपण गृहीतही धरायचं की सगळंच आपलं कुठेच स्वीकारलं जाते. ओके, एक पदावर आहे म्हणूनच नाही, समाजात सुद्धा किंवा घरात सुद्धा, अगदी आपल्या घरात सुद्धा काही आपलं 100% सगळं स्वीकारलं जात नाही. तसंच आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे सुद्धा एक घर चालवणंच आहे, फक्त थोडं मोठं कुटुंब असतं. एवढा समजूतदारपणा, एक दोन एस्टॅब्लिश्ड करिअर असं आपण म्हणू शकू, दोन्ही करिअर पण अशी की जी दोन्ही म्हणजे शिक्षिका होण्याचं अनेकांचं स्वप्नही असतं, कारण बऱ्याचशा गोष्टी सपोर्टिंग होऊ शकतात फायनान्शियली पण आणि करिअर म्हणूनही. दुसरं प्रशासकीय अधिकारी होणं हे तर खूप अधिकाधिक पर्सेंटेजनी लोकांचे स्वप्न आहे. त्याच्यातले काही ठराविक म्हणजे 2%, 4%, 7% लोक फक्त सिलेक्ट होतात. अशा प्रशासनामध्ये जे नीरस आहे, ज्याच्यात म्हणजे खरं तर कुठल्याही प्रकारचं ग्लॅमर जिथे नाही आहे आणि प्रश्न जास्त आहेत, तर ते उत्तर तुम्हाला शोधायचे असतात पण प्रश्न जास्त आहे, अशा पद्धतीच्या सगळ्या याच्यामध्ये काम केल्यानंतर आपण साहित्यिक निर्मिती काहीतरी करू शकतो असं कसं वाटलं तुम्हाला? तसं बघायला गेलं तर लिहावंच असं ठरवून वगैरे मी काही लिहिलं नाही. अगदी पहिलं सांगायचं लिखाण तर लिहिणं हे माझ्यासाठी कॅथार्सिस होतं थोडंसं. काही एका घटनेनंतर, म्हणजे अगदी स्पेसिफिक तर माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी बरेच दिवस त्याच्यातून सावरू शकले नव्हते. आणि मग वडील मुलीचं नातं नेमकं काय असतं किंवा काय आपण गमावलं आहे, वडील गेल्यामुळं आपण काय काय गमावलं आहे ह्याचा ज्यावेळेस सगळा विचार किंवा वादळ ज्याला आपण म्हणतो ते सुरू झालं, तर ते प्रत्येक वेळी कोणी सांगायला नसतं ना, किंवा सांगताही येत नाही नेमकं मला काय म्हणायचं आहे मुलगी म्हणून. आणि ते मी लिहायला सुरुवात केली खरं तर. ते लिहिता लिहिता म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस पण कादंबरी होईल किंवा पुस्तक होईल असं अजिबात नव्हतं. जसजसं लिहित गेले माझ्या वडिलांच्याबद्दल तसं मला असं जाणवायला लागलं की हे लेखन म्हणून पण वेगळं होऊ शकतं. आणि मग म्हणजे मी अगोदर जे लिहिलं ते डायरीसारखं माझ्या वडिलांच्याबद्दल लिहिलं किंवा माझ्याबद्दल पर्सनल. नंतर ज्यावेळेस असं वाटलं की बघूयात प्रयोग करून की हे लेखन म्हणून होऊ शकतं का, किंवा ह्या प्रकारे काही लेखन होऊ शकतं का. आणि त्याच्यानंतर जे लिहिलं गेलं ते जवळपास 400-450 पानं माझी लिहून झाली. आणि मग लक्षात आलं की आपण लिहू शकतो. म्हणजे जर का 400-450 पानं आपण सलग लिहू शकतो तर मग आपण लिहू शकतो. आणि नंतर काही चांगले लिहिणारे वाचणारे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग कादंबरीचं स्वरूप द्यायचं म्हणजे नेमकं कसं लिहायचं वगैरे हे ठरवून तशा पद्धतीनं ते लिहिलं. म्हणजे कथा ही मुळात माझ्या स्वतःच्या आयुष्यातून आलेली होती. कथा वस्तू आपण ज्याला म्हणतो ते. पण नंतर कादंबरी करताना मात्र त्याच्यामध्ये अनेक काल्पनिक किंवा वेगळे अवतीभोवतीचे अनुभव आणि काही वेगळे पण प्रश्न त्याच्यामध्ये आले आणि वेगळ्या पद्धतीनं ते मांडलं गेलं. अशा प्रकारे पहिलं पुस्तक जगणं कळतं तेव्हा ते आकाराला आलं. तरीही कादंबरी लिहिणं आणि ती प्रकाशित करणं असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं. माझे एक राजहंसचे संपादक एक मित्र होते, त्यांना मी सहज म्हणून वाचायला दिली होती ती, आणि त्यानंतर ती राजहंसकडे पोचली यथावकाश. आणि झालं असं की पहिलंच जरी लेखन असलं तरी ते इतक्या प्रक्रियांमधून गेलं होतं. म्हणजे स्वतःबद्दल लिहिणं म्हणा किंवा नंतर त्याच्यात बदल करणं हे असं बरंच झालं होतं. आणि जवळजवळ 4था-5वा राईटअप होता तो. त्यामुळं ते बऱ्यापैकी ज्याला आपण परिपूर्ण कादंबरी म्हणतो तसं स्वरूप आलेलं होतं. त्यामुळं राजहंसनं ती पहिल्याच ह्याच्यामध्ये घेतली आणि लेखिका म्हणून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. थर्ड करिअर सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. ही झाली
आपली स्वतःची तयारी. पण लहानपणी आपण खरंच अशी लेखिका होऊ असं काही स्वप्न पाहिलं अजिबात होतं नाही का? बरं, अजिबात नाही. अगदी मी तुला सांगते की मला लेखनाचा प्रचंड कंटाळा होता. मी आत्ता एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेले होते. तेव्हा मी तिथल्या शिक्षकांना हे सांगितलं की कृपया आत्ताच्या मुलांच्या ह्याच्यावरून जज करू नका, कारण की माझे गृहपाठ कधीही पूर्ण व्हायचे नाहीत आणि त्यासाठी मला शिक्षाही झालेली आहे. माझ्या शिक्षकांना आता खूप अभिमान वाटतो की मी लेखिका झाली आहे, पण त्यावेळी तेवढं सुद्धा लिहायचा मला कंटाळा होता. आणि त्याच्यासाठी पट्टीचं मार खाल्लेला असेल नक्कीच. नाही, असं मार वगैरे नाही, पण ओरडा नक्की खाल्लेला आहे. काही करून पूर्ण करायचे मी, कारण ते तेवढी सिन्सिअर विद्यार्थिनी होते की बोललं तरी सहन नाही व्हायचं, म्हणून मग ते पूर्ण व्हायचं. पण बेसिकली खूप कंटाळा होता मला लेखनाचा. पण ज्यावेळी कादंबरी लिहायला लागले किंवा हे प्रकारचं लेखन करायला लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या मुलाला गृहपाठ करण्याचा कंटाळा असू शकतो किंवा शाळेतलं काही लिहिण्याचा कंटाळा असू शकतो, त्याला क्रिएटिव्ह लिहिण्याचा कंटाळा असतोच असं नाही. सो आपल्या विद्यार्थ्यांना आवड आपली हां. काय आहे त्याच्या ह्याच्यावर. आपल्या विद्यार्थ्यांना आपण ह्याच्यावरून काहीच जज नाही केलं पाहिजे की तो किती मार्क मिळवतोय, कसा लिहितोय किंवा काय. त्याच्या आवडीचं क्षेत्र मिळाल्यानंतर तो करतोच, हे मी माझ्या उदाहरणावरून सांगू शकते. पण आता आपण आत्ता जी तुमची बायग ही जी कादंबरी आलेली आहे, ही याची दुसरी आवृत्ती. कुठल्याही मराठी पुस्तकाची खास करून दुसरी आवृत्ती निघणं हे तसं रेअर आहे, आणि तीही महिलांच्या जीवनावर आधारित. Okay. बऱ्याचदा असं होतं की महिलांसाठी लिहिलं, की इवन महिलांसाठी फिल्म्स जरी प्रोड्यूस केलेली असेल तर ही महिलांसाठीचीच आहे, आपला भाग नाही असं म्हणून त्याला एक वेगळी कॅटेगरी केली जाते आणि तिथेच अवॉर्ड्स, तिथेच सगळं शिफ्ट केलं जातं. सो मुख्य प्रवाहापासून त्याला वेगळं केलं जातं. पण या कादंबरीबाबत आपण बघतोय की बोलताना अनेक पुरुषही त्याच्याशी कनेक्ट होताना आपल्याला दिसत आहेत. याचा पहिला ढाचा जेव्हा डोक्यात आलता तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का खरंच की याची दुसरी आवृत्ती पण निघू शकते किंवा इतक्या ताकदीची ही कादंबरी तयार होईल? मुळातच ही कादंबरी लिहिताना माझ्या डोळ्यापुढं हेच होतं की फक्त स्त्री विषयक कादंबरी म्हणून ती बाजूला पडू नये. तू बघितलं असशील तर आत्तापर्यंतच्या ज्या स्त्रीविषयक कादंबऱ्या होत्या त्या एखाद्या स्त्रीचा संघर्ष किंवा एखाद्या स्त्रीचं जगणं, तिनं केलेली क्रांती, एखादं बंड, याच्यावरती आधारित होत्या. म्हणजे एका स्त्रीची ती कथा होती. मला स्त्रीवादी कादंबरी लिहायचं ज्यावेळेस डोक्यात आलं, तो अगदी पहिला मुद्दा मी सांगेन की पानिपत वाचली मी त्यावेळेला. पानिपतमध्ये असं एक वाक्य आहे की 1,00,000 बांगडी फुटली. ते वाक्य माझ्या इतकं डोक्यात बसलं होतं. पानिपत वाचलेलं आता जवळजवळ 12-13 वर्ष होऊन गेली असतील मला, जास्तच. पण ते वाक्य इतकं डोक्यात बसलं होतं की 1,00,000 बांगडी फुटली हे ज्यावेळेस कादंबरी सांगते किंवा समाजामध्ये 1000 वेळा ते उल्लेखलं जातं, त्यावेळी कुणालाच असा प्रश्न का पडत नाही की ह्या 1,00,000 बांगडीचं पुढे काय झालं. म्हणजे स्त्रीचं समाजातलं जे स्थान आहे, एक सामाजिक स्थान आपण ज्याला म्हणतो, वैयक्तिक नाही, सामाजिक स्थान जे आहे ते इतकं दुर्लक्षित आहे का की ज्याची कुणालाही, म्हणजे एवढ्या 1,00,000 स्त्रियांची दखल कुणाला घ्यावीशी नाही वाटली. इतिहासाला पुढे नाही, त्याचं काय झालं हे कुणालाच माहिती नाही. त्याच्याही मागे आपण गेलो तर मग मी त्याच्यासाठी खूप पुस्तकं तपासली, चाळली असं म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामध्ये स्त्री समाजाचं चित्रण कुठेही नाही. ज्या काही कादंबऱ्या आहे, जे काही इतिहास म्हणून लिहिलेलं आहे, काही जेवढं लेखन झालेलं आहे ते राज्यकर्त्याचा मातीचं आहे. आणि अर्थातच स्त्री ही राज्यकर्ती नसल्या कारणानं असेल किंवा ती सत्ता ह्या प्रकारात कधीही येत नसल्यामुळं असेल, पण स्त्रियांच्या सामाजिक जगण्याविषयी कुठेही काहीही उल्लेख नाही. हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी ते ठरवलं की समाज म्हणून स्त्रीचं लेखन झालं पाहिजे. भले आज ती कादंबरी लोकांनी किती अप्रिशिएट करावी किंवा किती वाचावी हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं, तर एक दस्तावेज तयार झाला पाहिजे की सामाजिक जीवन कसं होतं ह्या काळातल्या स्त्रीचं. साधारण स्वातंत्र्यापासूनच्या स्त्रियांचं जीवन याच्यामध्ये आलेलं आहे बायगमध्ये. तर जवळजवळ 50 ते 70 वर्षाचा कालावधी सगळा मिळून आहे.
अजून 50 वर्षांनी कळणार नाही की त्या काळातली स्त्री कशी जगत होती. जसं आपल्याला आता प्रश्न पडतो की पानिपत काळातल्या बायका कशा जगत होत्या किंवा काय केलं त्यांनी पुढे, तसं अजून 50 वर्षानंतर ह्या काळातल्या स्त्रीबद्दल पण प्रश्न पडेल. त्याला उत्तर फक्त माझ्याकडून राहिलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातून ती कादंबरी लिहिली गेली. म्हणून हे लिहिताना सामाजिक म्हणजे अगदी सामान्य स्त्रिया कशा जगतायत, त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत किंवा स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या दृष्टीनं काय आहे, आपल्याला अपेक्षित असलेलं सक्षमीकरण म्हणजे काय आहे, या सगळ्याचा उहापोह करत ही कादंबरी पुढे जात राहते आणि नंतर शेवटी स्त्री सक्षमीकरणाच्या मूळ मुद्द्यावर येऊन थांबते की सक्षमीकरण म्हणजे फक्त स्त्रियांना हवं तसं जगायला मिळणं किंवा कपडे घालण्याचं, काही फिरायला जाण्याचं, अगदी स्वयंपाक करण्याचं स्वातंत्र्य मिळणं म्हणजे सक्षमीकरण नाही आहे. तर सक्षमीकरण म्हणजे वैचारिक वृद्धी होणं, बौद्धिक संपदेमध्ये स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग होणं. काही आरक्षणामुळे म्हण किंवा काही गोष्टी चांगल्या घडल्यामुळं आज स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे आम्ही पण काही अंशी आरक्षणाचा फायदा म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर प्रशासनात दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं नसताना स्त्री स्वतःचं काय अस्तित्व टिकवू शकते किंवा हे सगळं ज्यावेळी नसेल त्यावेळी स्त्रीचं काय अस्तित्व असेल, तर त्यासाठी त्यांनी बौद्धिकच ह्याच्यावरती भर दिला पाहिजे, बौद्धिक विकासावरती. अनेक प्रकारची विकासाचे मार्ग आहेत किंवा अनेक प्रकारचे सक्षमीकरणाचे आपल्याला अर्थ म्हणता येतील की फक्त अभ्यास करणं एवढा एकच नाही आहे. अनेक अंगांनी स्वतःला विकसित करणं हा खरं तर सक्षमीकरणाचा अर्थ आहे आणि ते अपेक्षित आहे. इथून पुढच्या स्त्री समाजाला ते खूप जास्त गरजेचं असणार आहे, कारण इथून पुढच्या समस्या ह्या वेगळ्या असणार आहेत. आता असा थोडासा तूही बघतेस समाजामध्ये की असा एक सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन झाला की आता तुम्हाला हे मिळालं आहे ना, आता हे झालं की स्वातंत्र्य, ओके, अजून काय भांडताय किंवा अजून कशाला तुम्हाला मागण्या आहेत, अजून का संघर्ष आहे, खूप घोळ आहे. हां, तर म्हणून स्त्रियांनी स्वतः अगोदर हे समजून घेतलं पाहिजे की स्त्री असणं ही काही वाईट गोष्ट नाही, चुकीची गोष्ट नाही, नाकारण्यासारखी तर अजिबात नाही. स्त्री असताना सुद्धा तुम्ही खूप काही करू शकता. फक्त पहिल्यांदा स्वतःचं स्त्रीत्व तुम्ही ॲक्सेप्ट करा, स्वतः ॲक्सेप्ट करा आणि मग त्याच्या विकासाकडं बघा. विकास म्हणजे स्त्रीत्व नाकारून पुरुषांसारखं वागणं नाही, असं थोडक्यात या कादंबरीनं चित्र उभं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. खरं तर एका बाजूला आपल्याला असं वाटतं की आधुनिक म्हणता येतील, म्हणजे शर्ट पॅन्ट घातली तर ती मुलगी जी आहे ती एम्पावर्ड आहे किंवा तिचं महिला सक्षमीकरण झालेलं आहे, आता तिकडे बघायची गरज नाही. त्याच्या एकदा विरोध एखादी महिला अगदी नऊवारी साडीमध्ये असेल तर हिला मात्र कुठेतरी हँड होल्डिंगची गरज आहे आणि ही सक्षम नाही, असा एक समज साधारणतः आपल्या समाजामध्ये अजूनही बघायला मिळतो आपल्या. याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं मी कादंबरीत पण म्हटलेलं आहे की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे आपल्या समाजाचा, एकतर टोकाचं स्त्री दाक्षिण्य ज्याची खरंच गरज नाहीये आणि नाहीतर दुसरं म्हणजे डायरेक्ट हे म्हणजे अतिशय टोकाचा तिच्यावर होणारा अन्याय हे आहे की ॲक्सेप्टन्स नाही आहे तिच्या कुठल्याही गोष्टीला. हा जो प्रकार आहे हा वैचारिक याच्यामध्ये आता जास्त यायला लागला आहे. मला वाटतं ह्याच्यावरती एक नाटक पण आलं होतं की ज्याला आपण स्लो असं म्हणतो की त्याला एक शब्द आहे विशिष्ट, गॅस लाईटनिंग. गॅस लाईटनिंग हा प्रकार करून जो स्त्रियांना सतत खालच्या दुय्यम दर्जावरची वागणूक देण्याचा प्रकार आहे की सतत तुला हे येत नाही, तुला ते जमत नाही, तुझा हे कमी पडतं, इथं कमी पडतीयस, तिथं कमी, तू मुलांना नीट बघत नाही आहेस, तू नोकरीत नीट करत नाही आहेस, हे जो सारखा तिचा आत्मविश्वास घालवण्याचा प्रकार आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. नाहीतर मग स्त्री दाक्षिण्यात पण काय होतं की तू स्त्री आहेस आणि तुला आमच्या मदतीची गरज आहे म्हणून तुला आम्ही मदत करतोय. म्हणजे तिथे हायलाईटच केलं जातं की तुला गरज आहे आमच्या सपोर्टची, मदतीची. तर ह्यातून स्त्रियांनी बाहेर यायची गरज आहे असं मला वाटतं की तुम्ही ऑफर केलेले स्त्री दाक्षिण्य पण घेऊ नका आणि तुमच्यावर कुणी टीका केली आहे म्हणून लगेच खचून पण जाऊ नका. तर ह्या दोन्हीत समन्वय किंवा तारतम्य हे करून कसा मधला मार्ग काढायचा आहे
हे बघणं आता खूप गरजेचं आहे. अगदीच महिला सक्षमीकरण हे कुठल्याही ड्रेसिंग सेन्सवर किंवा कुणाच्या दिसण्यावर इतक्या छोट्या याच्यावर या महिला सक्षमीकरणाला आपण रेखू नये किंवा त्याचे पॅरामीटर्स इतके छोट्या लेवलवर आपण करू नये. महिला सक्षमीकरण काय आहे ते विद्याताई यांच्याकडेच बघून आपल्याला लक्षात येतं खरं तर, की ज्याची आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीनं 3 वेगवेगळ्या व्हेरिएशन्समध्ये त्यांनी स्वतःचं करिअर केलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा आव न आणता हे कादंबरीमध्ये मला असं वाटतं डेफिनेटली उतरलेलं असेलच. आपण ही कादंबरी नक्की वाचूया आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं, यातली कुठली महिला तुम्हाला सक्षम वाटते तेही आम्हाला नक्की कळवा. कारण महिला सक्षमीकरण हे तुम्हालाही समजलं आहे का हेही आपण जरा या निमित्ताने चेक करूया. विद्याताई, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीनं मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद प्रिया आणि सर्व प्रेक्षकांचे, सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. आणि मलाही खरोखर अभिप्राय, तुमच्या सूचना ऐकायला नक्की आवडेल. तर इथे मला बोलावल्याबद्दल प्रथमतः प्रिया तुझे आभार. आणि सगळा एपिसोड तर तुम्ही बघताच आहात, पण कादंबरी वाचूनही तुमचे अभिप्राय अगदी. नक्की द्या. खूप खूप Thank you. आभार. धन्यवाद.